दंडवत श्री नागदेवाचार्यांच्या जीवनचरित्रावरचं महत्त्वाचं पुस्तक म्हणजे स्मृतिस्थळ. या स्मृतिस्थळ निरूपणामध्ये धर्मगप्पा विथ धनंजय या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत करून मी दंडवत करतो सर्वांना. आपण या अगोदरच्या भागामध्ये बघितलं 169 नंबरची स्मृती जी महादायीसांनी मायभट्टांना रागवल्याच्या संदर्भातली आहे. अर्थात विधीसाठी रागवणं, आपला राग व्यक्त करणं, पण तो राग व्यक्त करण्याची पद्धत याच्यावरती खूप महत्त्वाची गोष्ट जीवनातली अवलंबून राहते. रागाला व्यक्त कसं व्हायचं, राग आलेला आहे पण तो व्यक्त कसा करायचा आणि तो समोरचा कसा रागवतो याच्यावरचं पुढचं सगळं अवलंबून राहतं. जर रागावताना त्याच्यामध्ये व्यवस्थितपणा नसेल, व्यवस्थितपणा म्हणजे रागावण्याचे अनेक प्रकार राहतात. सौम्य शब्दात समजावणे तेही रागावणं असतं, आणि आदळ आपट करणं, एखाद्याला मीच शहाणा या वृत्तीने समजावणं आणि एखाद्याला त्याची चूक दाखवून देणं सौम्य शब्दामध्ये. जर व्यवस्थितरित्या सौम्य शब्दामध्ये एखाद्या व्यक्तीला आपण त्याची चूक दाखवून दिली, तो चूक मान्य करतो आणि ती सुधारण्याचा प्रयत्न करतो, त्या रागवण्याला अर्थ असतो, रागवणंच असतं. पण तेच जर आपण शिव्या देत किंवा थोडंसं उंच आवाजात तुला काय कळतं, आकलीचा भाग आहे की नाही असं जर म्हणून केलं तर तो म्हणतो मला नाही कळत, तुला काय करायचं मी असंच करणार, फायदा होत नाही. इथं भट्टोबासांच्या या स्मृतिस्थळामध्ये देवाची भक्त एकमेकाला शिक्षा पण करताय. भट्टोबासांवरती महादायीसा रागवत आहेत, मायभट्टांवरती रागवत आहेत, पण रागवण्याला देवाच्या वचनाचं प्रमाण असल्या कारणाने ते मान्य करतायत, मायभट्ट मान्य करतायत. ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. आज 170 नंबरची स्मृती बघूयात. गळीत फळानुवादू. गळीत म्हणजे पडलेल्या फळाचा अनुवाद. हा सामान्य अर्थाने सामान्य शब्दाने अर्थ घ्यायचा, त्याचा विश्लेषण स्मृतीमध्ये येते. एक वेळ कोण्हा एका प्रस्ताव्यावरी भट्टोबासी म्हणितले. एकदा कुठल्याशा प्रसंगावर भट्टोबासांनी हे निरूपण केलं. ब्रह्मविद्येचा उपदेशिया, जो ब्रह्मविद्ये शास्त्रामध्ये निष्णात आहे, पारंगत आहे, तो इतरांना 2 शब्द सांगतो असा उपदेश करणारा अधिकरण साधन चरितार्थ करी. स्वामींनी सांगितलेल्या वचनानुसार आपलं आचरण करून जन्म शेवटाला नेतो. सांगितलेल्या विधीवर आचरण करत असताना कुठलाही दोष प्रमाद अंगवत नाही असा साधन शेवटपर्यंत नेतो. तरी ईश्वर प्राप्ती होय, त्याला परमेश्वर प्राप्ती, मोक्ष प्राप्ती, कैवल्य प्राप्ती होते. ना गळित होय म्हणजे विकार, विकल्प, प्रमाद, इतरही देहावधीचे प्रमाद, दोष त्याने जर अंगवले, दोषाला शरण गेला, चुकी घडली तर मुख्य देवतेचे फळ होय, मायेचं फळ होतं. ऐसे भट्टोबासी अनुवादिले असं भट्टोबासांनी सांगितलं. बाह्या शब्दार्थ घोकवणे. बायांना, साध्वी बायांना भट्टोबासांनी शब्दांचे अर्थ घोकवले. एकू दिसी भट्टोबासी म्हणितले. एक दिवस भट्टोबास निरूपण प्रसंगी म्हणतात, बाह्या व्याख्या न धरे. जर कुण्या अनधिकारी बाईकडून, म्हणजे बुद्धी तेवढी तीव्र नाही, तेज नाही, अशा बाईकडून जर एखाद्या वचनावरचं व्याख्यान, निर्णय, गूढ तत्व जर धरल्या जात नसेल तर शब्द शब्दार्थ सवेची घोकावा, सवेची परी घोकवावा. तर त्यातला शब्द, शब्दाचा मूळ अर्थ तो तात्काळ लगेच घोकावा. आपण बऱ्याच वेळा असं करतो की नंतर करूया, नंतर बघूया, नंतरला अंतर असतं, ते चालत नसतं, म्हणून लगेच घोकावा.
स्वामींनी सांगितलेले वचन जाऊ देऊ नका, वचनाला पाठ करून ठेवा, वचनाचा अर्थ राहू द्या. जरी टीका भाष्य महाभाष्य नाही लक्षात राहिलं, वचनाचा अर्थ हा कायम माहिती असायला हवा, असं भट्टोबासांनी त्या बायांना निमित्त करून सांगितलं. माईम भट्टी ब्राह्मणा प्रत्युत्तर देणे. माईम भट्टांनी एका ब्राह्मणाला त्यानं दिलेल्या उत्तराला प्रत्युत्तर दिलं. माईम भट्टी एकी ठाई पोथी वाचित होते. एका जागेवरती एका ठिकाणी बसून माईम भट्ट कोणत्या तरी पोथीचं वाचन करत होते आणि ते वाचन मनातल्या मनातने थोडंसं स्पष्ट होतं, कदाचित कुठले तरी संस्कृत संदर्भातलं असावं. तव तेथ एक विद्वांस आला. त्या ठिकाणी एक विद्वान आला. हे मी कुठला तरी संस्कृत श्लोक का म्हणतो त्याला कळलं याच्यामुळे म्हणतो. तेने उभया ठाकोनी एकू दोन्ही शब्द ऐकले. माईम भट्टांचं असं बोलणं वाचन चालू असताना तो आला आणि त्याने एक दोन शब्द माईम भट्टाच्या मुखातनं ऐकले आणि म्हणितले. माईम भट्टांना उद्देशून तो बोलला, अबद्ध 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 ऐसे त्रिशुद्धी, अशुद्ध 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 असे तीनदा तो म्हणाला. माईम भट्टी ऐसे पाहुणी म्हणितले. माईम भट्टाने त्याच्याकडे असं पाहिलं आणि म्हणाला, तोंड अबद्ध तरी वाची जाये वाची जाये. एखाद्याचं तोंड अबद्ध म्हणजे उच्चार स्पष्ट येत नसेल तर वाची जाये म्हणजे वाचन करावं, किंवा तोंड अबद्ध म्हणजे चुकीचं बोलला असेल तर वाची जाय म्हणजे त्याची वाचा जाईल. पोथी अबद्ध तरी फाडी जाय. जर पोथी अबद्ध म्हणजे अशुद्ध असेल तर फाडी जाय, ती पोथी फाडून टाकावं. आणि तो क्षोभला. आणि माईम भट्टांनी असं सांगितल्यानंतर तो क्षोभला म्हणजे आकर्षित झाला. त्यांनी जे सांगितलं अशुद्ध बोललाय शुद्ध करून घे, किंवा जाणीवपूर्वक अशुद्ध बोलतो तर वाचाच जाईल त्याची, आणि पोथी जर अशुद्ध असेल तर त्याला ठेवून फायदाने फाडून टाकावं. या तो आकर्षित झाला. तथा शुद्रा शुभम नास्ती श्रवणे ब्राह्मणा प्रति वाक्य देणे. तथा म्हणजे त्याचप्रमाणे ही माईम भट्टाच्या संदर्भातली स्मृती आहेत. शुद्रा शुभम नास्ती असं एका ब्राह्मणाने उत्तरल्यानंतर बोलल्यानंतर, शुभम नास्ती असं बोलल्यानंतर त्या ब्राह्मणाला त्यांनी प्रत्युत्तर दिलं. गावी एकी माईम भट्ट भिक्षा करुणी नदी उदका गेले. अटन विजन चालू आहे माईम भट्टांचं, आणि अटन विजन करत असताना एका गावाला माईम भट्ट भिक्षा करून भोजनासाठी उदकासाठी नदीवर गेले. वाळूवंटी विहिरी उदक भरीत होते. आणि मग त्या नदीच्या पात्रामध्ये जी वाळू असते त्यातले छोटे छोटे झरे असतात, त्यात पाणी भरत होते. तेथ विद्वांसू एकू आला. आणि तिथे एक विद्वान आला. त्याने म्हटलं, शूद्रस्य शुभम नास्ती. शूद्राचे शुभम म्हणजे चांगले, नास्ती म्हणजे नाही. शूद्राचे चांगले नाही म्हणजे हे मोठ्या छोट्या झऱ्यातले, वाळवंटातल्या त्या नदीतल्या जो झरा आहे छोटासा, काय म्हणतात त्याला, झिरा, त्या झिऱ्यातलं नाही चांगलं. माईम भट्टी ऐसे पाहुणी म्हणतले. आणि त्याच्याकडे पाहिलं आणि म्हटलं, आता शूद्रस्य शुभम नास्ती याचा अर्थ असा, शूद्राला सुद्धा ते पाणी चालत नाही किंवा शूद्राला चालतं, असे दोन्ही तिन्ही अर्थ येतात. तर माईम भट्ट म्हणाले, ब्राह्मणस्य विशेषतः, ब्राह्मणाला विशेष करून चालत नाही असं तो म्हणाला. ए तुलेनी तो क्षोभला. आता क्षोभला म्हणजे आकर्षित झाला किंवा क्षोभला म्हणजे रागावला, असे दोन्ही तिन्ही अर्थ होतात.
माईंभट्टी रुक्मिणी स्वयंवर करणे. माईंभट्टांनी रुक्मिणी स्वयंवर केलं. अर्थात या ठिकाणी रुक्मिणी स्वयंवर म्हणजे वास्तविक जे नरेंद्रवासांचं रुक्मिणी स्वयंवर आहे ते नाही, तर या ठिकाणी रुक्मिणी स्वयंवर असं धवळ्यांना म्हटलेलं आहे. एकू दिसू माईंभट्टी लक्ष्मेंद्र भट्टी महादाईसा ते म्हणितले. एक दिवस माईंभट्टांनी आणि लक्ष्मेंद्र भट्टांनी महादाईसांना म्हटलं, समोरे रुक्मिणी स्वयंवर कान करा. आपण जे रुक्मिणी स्वयंवर गायलेलं आहे तो पूर्वार्ध आहे, तर ते पूर्ण का करत नाही तुम्ही, म्हणजे उत्तरार्ध पूर्ण करून धवळे पूर्ण का करत नाही. महादाईसी म्हणितले. आणि महादाईसा नम्रपणे त्यांना म्हणतात, आता मज काही करवेल. अहो आता माझ्याकडून ते काव्य कसं पूर्ण होईल किंवा कसं करता येईल, कसं गाता येईल. तै गोसावी वरू दिदला म्हणून स्फुरले. मला त्यावेळेस श्री गोविंद प्रभूंनी त्यांनी विवाहाची प्रवृत्ती स्वीकारली म्हणून धवळे रुक्मिणी स्वयं गायला सांगितलं. ते वरदान दिलं म्हणून गाऊ शकले, नाही तर मी कुठे गाऊ शकते का. ही नम्रता आहे. नाहीतर आपण दुसऱ्यानं केलेलं कामसुद्धा मीच केलं म्हणतो, आणि ह्या काय म्हणतात त्यांच्याकडून झालेलं असतं, देवाच्या वरदानामुळे तेव्हा झालं. माईंभट्टी लक्ष्मेंद्र भट्टी म्हणतले. यावर माईंभट्ट आणि लक्ष्मेंद्र भट्ट त्यांना म्हणतात, तरी आम्ही शब्द घडवणी, आम्ही ओवी तयार करून देऊ, शब्दरचना आम्ही करू आणि तुम्ही तुम्ही त्याचं गायन करा. महादाईसी मानिले. आता या दोघांची इच्छा आहे असं म्हटल्यावर महादाईसांनी ती मान्य केलं. त्या म्हटल्या ठीक आहे, द्या तुम्ही शब्द घडून द्या, मी गाते. मग ते शब्द घडवू पदे बांधली. शब्द गुंफून ओव्या तयार केल्या आणि महादाईसी गायली, आणि ते त्याच पद्धतीने महादाईसांनी गायलं. यापरी अशा पद्धतीने दुसरी माळ केली, म्हणजे दुसरा भाग तो महादाईसांनी आणि लक्ष्मेंद्र भट्ट माईंभट्टांनी पूर्ण केला. महादाईसा प्रश्ने जेची गती बाईसा तेची असन्निधानीची या म्हणणे. महादाईसांनी प्रश्न केला, त्यावर भट्टोबास म्हणाले, जे फळ जे गती बाईसांना मिळालं फळ तेच यांनाही मिळेल असन्निधानातल्या साधकांना, असं म्हणाले. एकू दिसू महादाईसी वैराग्यनिष्ठता देखोनी भट्टोबासा ते म्हणितले. भट्टोबासांच्या सहवासात आलेल्या साधकांची वैराग्यनिष्ठता, त्यांचं आचरण, त्यांची तळमळ, त्यांचं दुःख आर्त, ते सगळं बघून महादाईसा भट्टोबासांना म्हणाल्या, नागदेया आमते गोसावी लाळिले ताळिले. आमते तुला आणि मला गोसावी म्हणजे साधनदात्या श्री चक्रधर महाराजांनी लाळिले लालन पालन केले. जे जे हट्ट म्हणून धरले ते पूर्ण केले, म्हणून अनुसरलो. देवाचं अनुसरण घेतलं, देवाला शरण गेलो. आणि ये म्हणजे जे असन्निधानीतले भक्त आहे, न देखत्या देवा कारणे अनुसरली असती. आम्ही देवाला बघितलं म्हणून अनुसरलो, पण हे यांनी तर देवाला बघितलेलं नाहीये, तरीही यांनी देवाला सर्वस्व मानलेलं आहे, अनन्य गती शरण गेलेले आहे. देवाने जो जो विधी जसा जसा करायला सांगितलेला आहे तसा तसा हे करतात. हळवैली पळवेली पोळल्या सुन्याच्या दृष्टांताप्रमाणे सतत दुःख आहे. त्यांना लौकिक पदार्थांमध्ये सुख वाटत नाही. आम्हाला देव कधी भेटेल, देवाचं दर्शन कधी होईल, आम्ही मोक्षप्राप्तीला कधी जाऊ, कसं जाऊ, अशी हळवैली पळलेली जळलेली पोळलेल्या सुन्याच्या दृष्टांताप्रमाणे राहतात. तरी यासी काही होईल, यांना काय फळ मिळेल बरं. आम्हाला तर मोक्ष होईल, प्रेम होईल, यांना काय मिळेल. भट्टोबासी म्हणितले, रुपे जेची गती सन्निधानीचे बाईसासी होईल. म्हणजे परमेश्वराचं प्रेम होऊन पुनसंबंध बाईसासी होईल. बाईसांना प्रेम झालं पुनसंबंध होईल, तेची यासी होईल.
तसाच पुनसंबंध परमेश्वराची भेट प्रेमदान यांना म्हणजे असन्निधानामध्ये जे अर्थ तळमळ पूर्वक आपला जन्म क्षेपतात प्रमाद अंगवत नाही त्यांना होईल ऐसी भटोबासी थोरी प्रशंसली. असं महत्त्व भट्टोबासांनी या असन्निधानातल्या परमेश्वराच्या वचनानुसार आचरण करणाऱ्या भक्तांचं सांगितलं. या स्मृतीद्वारे आपण असंही लक्षात घेऊ शकतो, शास्त्र सिद्धांत आहेतच अर्थात, की जर परमेश्वराच्या निरूपणाप्रमाणे स्वामींच्या वचनाप्रमाणे स्वामींच्या गोसाव्यांच्या अस्तीप्रमाणे जर एखाद्या आत्ताही 800 वर्षानंतरही एखाद्या साधनवंताने एखाद्या जीवाने जर आचरण केलं, परमेश्वराबद्दल अर्थ ठेवली, निर्वेद अनुताप अनुशोच अर्थपूर्वक जर स्मरण केलं आचरण केलं तर त्यालाही प्रेमदान होऊ शकतो, त्यालाही पुनसंबंधी होईल, परमेश्वर भेट देतील. परंतु स्मरण सतत आणि दोषाचा अंगीकार नाही म्हणजे प्रमाद घडवू दिला नाही तर जर प्रमाद घडला तर परमेश्वर प्राप्ती नाही, परमेश्वराचा सहवास मिळून प्रेमदान मिळणार नाही. म्हणून प्रमाद न घडता दोष विकार विकल्प हिंसा न घडता देहावधीचे क्रियावधीचे दोष न घडता परमेश्वराने सांगितलेल्या वचनाप्रमाणे जर जीवाने आचरण केलं स्मरण केलं तर परमेश्वर मिळवणं अवघड नाही. पण या युगामध्ये आत्ताच्या घडीला आपल्याला परमेश्वरापासून दूर नेण्यासाठी जीवधर्म तर आहेत, राग द्वेष काम क्रोध हे दोष तर आपल्यात आहेच, पण सोबतच बाह्य जे परिस्थिती आहे तीही परमेश्वरापासून दूर नेण्यास आपल्याला कारणीभूत होते. ज्याद्वारे मी तुम्हाला बोलतोय ना, मोबाईल हा सुद्धा परमेश्वरापासून दूर नेतो. त्याचा कुठल्याही साधनाचा एक लक्षात घ्या, साधन चांगलंच असतं, त्याचा वापर आपण कसा करतो यावरती ते साधन चांगलं किंवा वाईट ठरत असतं. मोबाईल चांगला आहे, बऱ्याच गोष्टींपासून तुमचा वेळ वाचवलं, गोष्टीपासून ज्ञान देतं, बऱ्याच गोष्टी आपल्या ज्ञानात भर पाडून अध्यात्मासाठी सुद्धा आणि समाजासाठी दैनिक व्यवहारासाठी सुद्धा उपयोगाचा आहे. आज मी तुमच्याशी 2 शब्द बोलतोय, मोबाईलच्या द्वारेच बोलतोय. हे श्रवण केले परमेश्वराकडे, श्रवण करून आचरण केले परमेश्वराकडे जाऊ शकतो, चांगला उपयोग आहे. पण जर यूट्यूब फेसबुक अथवा सोशल मीडिया वापरताना विनाकारण टाइमपास केला, आज जवळजवळ 99% प्रत्येक माणसाकडे वेळ नाहीये असं प्रत्येक जण म्हणतोय. बाबा काय करावं, यायचंय, स्मरण करायचं आहे, मंदिरात यायचं आहे, स्थानाला जायचं, वेळच नाही. तोच माणूस तोच व्यक्ती दिवसाला 5 पेक्षा जास्तच तास त्याचे मोबाईलवर जातात. आणि तुम्हाला जर असं खोटं वाटत असेल ना, प्रत्येकाला वाटतं नाही माझा इतकं वेळ नाही जात, थोडंफार बघितलं थोडंफार बघितलं, त्या थोडंफार बघण्यामध्ये तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये स्क्रीन टाईम असतं, स्क्रीन टाईम म्हणून मोबाईलमध्ये टाकायचं, ते समोर ठेवायचं. रोज आपण किती मोबाईल यूज केला वापरला तो स्क्रीन टाईम दाखवत असतो मोबाईल. एखाद्याच्या मोबाईलमध्ये वेगळाही शब्द येऊ शकतो, स्क्रीन टाईम ऐवजी त्याला काहीतरी DG समथिंग काहीतरी म्हणतात, डिजिटल वेलबिईंग असं म्हटलेलं, डिजिटल वेलबिईंग समथिंग, मला इंग्लिश येत नाही तेवढं. तर तसं म्हटलं त्याच्यात आपण कोणतं ॲप किती वेळ वापरलं याची डिटेल असते, ते बघा. 8 दिवस ऑब्झर्वेशन करा, मग दिवसाचा किती वेळ आपला मोबाईलवरती जातो, आठवड्याचा किती जातं गणित करा. म्हणून साधन कुठलंच वाईट नसतं, साधन चांगलंच असतं. त्या साधनाचा उपयोग आपण कसा करायचा. आपल्याला देवधर्म करायची इच्छा आहे, आपल्या बाजूला परिस्थिती नाही आहे किंवा नोकरीत सुट्टी मिळत नाही, म्हणून एक भजन हिंदीतलं मला खूप आवडत असतं. तेरे पथ से मुझको
हटाती है दुनिया, इशारों से मुझको बुलाती है दुनिया, ना ढूंढू कोई मैं झूठा सहारा, कहीं छूट ना जाए दामन तुम्हारा. तेरे पथ से, तुझ्या रस्त्यावरून हे लोक दुनिया ओढते. वेगवेगळे प्रलोभन आमिष दाखवून, देवतांचे जसे असतात तसे माणसंही इशारे करून वेगवेगळे, कंटाळा आलेला थोडा वेळ मोबाईल बघू, मोबाईल खुणावतो. चला आता घरात बसलोय, कुठे गेलोच नाही, चला गाडीवर फिरून येऊ, गाडी बोलवते. मी तुझ्याशिवाय कोणाचाच आसरा शोधू नये, ना ढूंढू कोई मैं ते झूठा सहारा, कहीं छूट ना जाए दामन तुम्हारा. तुझा दामन, तुझा पदर, आपल्या शास्त्रीय परिभाषेमध्ये दसी सोडू देऊ नकोस. आणि मेरे स्वामी मुझको देना सहारा, म्हणजे आपल्याला भट्टोबासांच्या काळामध्ये व्यवधान, अडथळे कमी होते. आत्ताच्या काळामध्ये खूप अवघड आहे, व्यवधान, खूप अडथळे आहेत. त्याच्यावरती मात करून परमेश्वरापर्यंत जाणं, दोषांचा स्पर्श होता, दोष अंगी न येता, चुक्या न घडता, प्रमाद न घडता परमेश्वरापर्यंत जाणं अवघड आहे. पण खूप अवघड नाही, केल्याने होत आहे, आधी केल्याची पाहिजे. आणि स्वामी म्हणतात केलं तर होईल. तर अशा पद्धतीने भट्टोबासांनी सांगितलेलं आहे. म्हणजे आत्ताच्याही परिस्थितीमध्ये आस्तिपरीचं आचरण केलं तर परमेश्वर आपण मिळवू शकतो, स्वतःचं स्वतःवरती कंट्रोल केलं तर, नाही तर मग नाही. आज या ठिकाणी थांबूया, उद्या पुढील स्मृती बघूया. दंडवत हो.